दिवस आहे, त्यामुळं इथं कसं काम चालतं ना हे आधी बघून घे, कळलं काय? आणि हे कागदपत्र तपासायला ना मामा आहे, मामा बघेल समजा. मामा बघून घे समजा. साहेब मी काय म्हणतोय, तुम्ही आहे की नाही एक फिक्स किंमत आम्हाला सांगा, मग आपण व्यवहाराचं बघू. हा चालतंय की. आधी कागदपत्र तर बघून घे. अय तुला म्हणलं ना व, ते समजा बघायला मामा आहे, तू मध्ये मध्ये बोलू नकोस, कळलं ना व? मी म्हणतो सोन्याची खाण आहे जागा म्हणजे. अहो लई लोक टपून आहेत, मागण ती किंमत द्यायला तयार आहेत, पण आपण म्हणलं नाही आधी तुम्हाला विचारायचं. त्याचं काय क्लिअर व्यवहार आहे यशवंतरावांचा आमच्या संघ. चला मेनका मॅडम, आपला घाव वरमी बसला. झाली आता तुमची सुट्टीची येळ. 7 कोटी फिक्स. हा म्हणजे त्याहून चढ्या भावानं द्यायला तयार आहेत लोक. आता तुमचं काय ते बघा तुम्ही. चालेल, मंजूर आहे आम्हाला. 1 कोटी. काय? 1 कोटी आणि फायनल. यावर एक दमडी बी मिळायची नाही. हो व्यवहार करताय की भीक घालताय आम्हाला? अय काय बोलायला लागलीस तू? हा तुझं डोसकं टाळ्यावर आहे का? चांगलंच टाळ्यावर आहे. हे बघे, लोक आहेत की नाही 10-10 कोटीला ही जमीन विकत घेण्यासाठी थांबली आहेत, नोटांची बंडल घेऊन थांबली आहेत, कळतंय का तुला? मग इकून टाका म्हणाव, आपल्याला नको सांग. ए जिप्रे, सूर्यवंशींचं ना मार्केटमध्ये काहीतरी नाव आहे, म्हणून ही जमीन आहे की नाही 7 कोटीला ते आपल्याला द्यायला तयार झाले आहेत. पर तू कोथिंबीरची जुडी मागितल्या आणि या व्यवहारात तोंड घालून आहे ना समजा नाव खराब केलंस आमचं. मी म्हणलं ना व, 1 कोटी म्हणजे 1 कोटी, त्यावर 1 रुपया बी नाही. फायनल. अय फुटाण्या, एवढ्यात जमत असेल तर ठीक आहे, नाही तर टाक ब्रेक, निघितून. अरे ही काय भाषा आहे का बोलायची? जमीन इकायला आलो इथं, चिरमुरे फुटाने नाही. काय माणसं आहेत. आजपासून सूर्यवंशी सोबत आपला एक बी व्यवहार होणार नाही. तामणकर या कागद आणि निघा इथून. होय साहेब. आहो साहेब ऐका की, आहो ऐका की साहेब. ए चिपरे, तुला ह्यो नसताच सांगपणा करायला कोणी सांगितलं ग? हा तुझ्यामुळे ना समध्या व्यवहाराची वाट लागली. लय वाईट केलंस तू, लय वाईट केलंस बघ. दरवर्षी क्राईम रेट वाढतोय. तो कमी करण्यासाठी काहीतरी करावं लागेल. फक्त आकडेवारी कमी करून काहीच होणार नाहीये. त्याच्या मुळाशी जाऊन त्याची कारणं शोधावी लागणार. कारण प्रत्येक आकड्यामागे एखादं कुटुंब उद्ध्वस्त होतंय हे आपण विसरतोय. आणि हे जर थांबवायचं असेल तर समाजाची विचारसरणी पहिली बदलली पाहिजे. हॅलो, बोला. अक्षरा, तरी मी तुला सांगत होतो की झिपरी माझ्या संग नको म्हणून, पण नाही. तुम्हा दोघी सासू सुनार नाही ना, माझं पटतच नाही, माझं काय ऐकायचंच नाही. आता तिने जो काय गोंधळ घालून ठेवलाय ना तो निस्तारा. आऊ हो हो हो, आधी शांत व्हा आणि नीट सांगा मला काय झालं. अगं काय सांगू अक्षरा तुला मी, त्या झिपरीच्या डोसक्यात आहेत ना फक्त कांद्या बटाट्याचे भावच भरलेले आहेत. आता तूच मला सांग, कांद्या बटाट्याच्या भावानं जमिनीचे व्यवहार होतात का? हा अगं डीलर समोर आहे की नाही तोंडाला येईल तू भाव पचकत बसली होती ती. अगं एवढा समजा मोठा व्यवहार आहे की नाही मी छान जमून आणलेला. बरी झिपरी, या झिपरीने आहे ना समजाची वाट लावून टाकली. नाही नाही, आता ती आहे की नाही माझ्या संग नकोय मला. आहो, तिचा कामाचा पहिला दिवस आहे की नाही, मग तुम्ही तिला नीट मार्गदर्शन समजून घेतलं पाहिजे ना.
पहिला दिवस आहे ना व? हा पहिला दिवस आहे ना व? मी तिला सांगत होतो की बाई तुझा पहिला दिवस आहे, तोंड उघडू नको, शांत बस. पण मेनका आहे ना व ती कशी शांत बसल? आहो हो, पण माझं ऐकून तरी घ्या. मी मला ना तुझं आता काय बी ऐकायचं नाही. ती पोरगी आपल्या कामावर नकोय म्हणजे नकोय. आहो पण हॅलो. ताई हे सुंदर म्हणतो का नाही, हिच्या डोक्यात कांदा बटाटे भरल्यात, ती काय खोटं नाही बघ. हिला जागेचा भाव करणं म्हणजे कांदा बटाट्याचा भाव केल्यासारखं वाटतंय बघ. हिना का सगळ्या व्यवहाराचा एस्कॉर्ट करून टाकलाय. तरी सुंदर हिला म्हणत होता मध्ये मध्ये बोलू नकोस, पहिला दिवस आहे, जरा शिकून घे, समजून घे. पण नाही, हिला दांडगी हाऊस, मध्ये मध्ये शानपणा करायचे. अगं इतकं मोठं नाव आहे आपलं, मार्केट यार्डात कोणी नजर वर करून बघत नाही आपल्याकडं. आणि हिच्या करमतीमुळं, आज हिच्या करमतीमुळं आपल्या नावाला बट्टा लागणार आहे बघ. नाहीतर काय, जरा बी समोरच्याचं ऐकून घेत नाही. नेहमी आहे की नाही सौताच घोडं पुढे दामटवत असते. याला काय अर्थ आहे? अगं आई, ह्यो व्यवहार झाला असताना तर आपल्याला लय फायदा झाला असता बघ. पण ही मध्ये बोलली आणि समद्या व्यवहाराचं वाटोळं करून टाकलंय. अगं ते साहेब रागाने निघून गेले, माहितीये का तुला? काय मॅडम, नाही म्हणजे काय तीर मारलाय तिकडं, तुम्ही आता बोलणार आहात? हा, तुम्हाला काय वर्दी बिर्दी बाटो बोलायला? घ्या आता गपगुमान घरचा रस्ता धरायचा. हा, या घरात परत दिसायचा चान्सच नाही. शहाणा बसला वाचायला, मी रंभा लागली नाचायला. आता सगळं इस्कोट. मी फक्त इतकंच सांगल, मला जे योग्य वाटलं ना मी तेच केलं. घ्या म्हणजे आपण काही चूक केली हा याचा हिला पस्तावाच नाही. वर तोंड करून सांगते मी, योग्य वाटलं तेच केलं म्हणून. काय केलं? समजा वाटोळ करून ठेवलंस. ताई, अक्षरानं निर्णय घ्यायला लई घाई केली बघा. जरा विचार करायला पाहिजे होता तिनं. हिनं एकदा काय सुंदरला मदत केली, हिला एवढं डोसक्यावर बसून ठेवायची काही बी गरज नाही. हो, लई डोसक्यात जायची कामं करायची नाहीत. आणि मला काय हाऊस नाही आलेली तुमच्या बिझनेस मध्ये पडायची. मला फक्त एवढंच वाटतंय, ज्या गोष्टीची जेवढी किंमत आहे ना त्याला तेवढीच मिळावी. ए, तुला काय भाजीपाला वाटलं वय? घ्या नाही ते इसकडू म्हणायला.